Wow.
चाल म्हणण्यासाठी सुरुवात करतील गायनाचार्य हरिभक्तीपरायण तेजसजी महाराज वडगावकर आणि त्यांना पाठीमागे साथ करतील गायन गंधर्व हरिभक्तीपरायण निंबाजी महाराज हत्तेडकर मृदंगावरती साथ करतील पहिले मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज किनगावकर आणि त्यांना पाठीमागे साथ करतील मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दादासाहेब महाराज दोंडाईचेकर। तुटला आयुष्याचा
Thank you.
आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पडते रांडा पोरी होती पाठ मोरे अवघे सुखाचे सांगती अवघे सुखाचे सांगती कोणी कामानयन्ते टाकोनी पडते रांडापुरी अजून तिकडे तेच पंचम 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 अंती होती पाठ मोरे चोखा म्हणे चोखा म्हणे भजित खोर माझे माझे म्हणे घर पाठभेद आहे माझे माझे म्हणते घरा टाकोनी पडते रांडा पोरी बरोबर अंती होती पाठ मोरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये गंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांसे रंगवू चित्तासे आऊलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे देई प्रेम काही गळा जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारो नियाता तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येर वाऊगा पसारा टाकोनी पडते रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी धर्मनगरी वरडी गावी सद्गुरू सुखनाथ बाबांच्या वास्तव्याने पुणेत झालेलं हे धर्मनगरी वरडी गाव आपल्या वरडी गावामध्ये उपस्थित सर्व सज्जन वृंदांसमोर कीर्तनरूपी सेवेसाठी श्री संत चोखा महाराज यांचा 4 चरणांचा मनुष्याचं आयुष्य संपल्यावर त्याची वास्तविक अवस्था कशी होते तरी देखील व्यक्ती त्या बाबतीत बेसावध राहतो त्याचा परिणाम त्याला काय भोगावा लागतो याचं प्रतिपादन करणारा 4 चरणांचा चिंतनीय असा अभंग प्रस्तुत केलाय विठ्ठल
काय हे आपण सर्वांना कल्पना आहे. आपण ज्यांच्या प्रांगणात आहोत, कैलासवासी वजंताबाई देवराम पाटील, वजंता आजींचं गेल्या 10 दिवसापूर्वी दुःखद निधन झालं आणि त्यांच्या दिवंगत आत्म्याला चिर शांती मिळावी म्हणून आपल्या वजंता आजींचे नातू गायनाचार्य आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज यांच्या प्रेमाच्या आग्रहास्तव आपल्या सर्वांच्या समोर कीर्तन सेवेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग. विठ्ठल कार्यक्रमासाठी विशेष प्रेमाचा आग्रह धरला आमच्या परिसरातील बाल कीर्तनकार हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज सांसणी कमळगावकर हे पाठीमागे लागले. त्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आल्यानंतर थाटमाट फार मोठा गायनाचार्य हे आलेले आहेत मोठ्या संख्येने. आमचे हरिभक्तीपरायण हातेडकर निंबा महाराज, उत्कृष्ट लहानपणापासून त्यांना छंद गाण्याचा. तुमचं तर सगळं सुरतला सुद्धा हे पूर्ण सिस्टम घेऊन जातात. साऊंड सिस्टीम, मृदंगाचार्य, टाळकरी, कीर्तनकार, त्यांच्या एका ताफ्यात मी गेलेलो आहे. शिरपूर तालुका का तो भावेर जवळ ना, दगडी भावेर. फक्त कीर्तनाला मी होतो, बाकी गावकरी ऐकायला होते, कशाचीच गरज नव्हती. असा त्यांचा ताफा. हरिभक्तीपरायण गायनाचार्य भरतजी महाराज यांची उपस्थिती आहे. गायनाचार्य हरिभक्तीपरायण तेजसजी महाराज कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. कार्यक्रमासाठी उत्कृष्ट हार्मोनियम वादक समाधानजी महाराज अंबाडेकर, मध्य प्रदेशच्या सीमेवरचेच ना, चोपडा अंबाडाच ना, खरद अंबाडा का, खरद नारद अंबाडा. कार्यक्रमासाठी चांगल्या प्रकारची शिवशक्ती साऊंड सर्व्हिस आमचे याचे जुने मालक आणि त्यांचे सुपुत्र, काय नाव रे बघा, हा रामरतन भाऊ, त्यांच्या वडिलांचं नाव माझं पक्क लक्षात आहे, छगन भाऊ. हां, यांच्या शिवशक्ती साऊंड सिस्टीममध्ये मी अनेक कार्यक्रम, त्यांच्या वडिलांनी ना आम्ही मोटरसायकलवर नेलंय. एक एम्प्लिफायर, एक भोंगा आणि एक माईक, 3च वस्तू न्यायचे. ते खाली एम्प्लिफायर जोडायचे आणि वरती भोंगा आम्ही बांधायचे. असे आम्ही 100-200 कार्यक्रम केलेले आहेत. तेव्हापासून रामरतन भाऊंच्या वडिलांपासून आमचा जुना घनिष्ठ परिचय आहे. कीर्तनासाठी उत्कृष्ट मृदंगाची साथ देण्यासाठी मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे किनगावकर प्रकाशजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दोंडाईचेकर मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दादासाहेब महाराज कार्यक्रमाला गावातील भजनी मंडळ, बाहेर गावातील नातेवाईक मंडळी, गावातील बालगोपाळ तरुण मंडळ कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणजे आपल्या सर्वांची आणि सुपरिचित परमश्रद्धेय संत श्री बाबा महंसजी महाराज उर्फ लहान बाबाजी यांची सुद्धा वंदनीय उपस्थिती आहे. महाराजांच्या चरणावर, विणेकरी महाराजांच्या चरणावर सर्वांना मी सामुदायिक वंदन करतो. ऐसै नमन करुणी सकाळा, हरी कथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, चालवे सकाळा नामा म्हणे विठाला. कार्यक्रमासाठी जो शोकाकुल परिवार ज्यांनी प्रेमाचा आग्रह कार्यक्रम कीर्तन व्हावं यासाठी धारण केला, हरिभक्तीपरायण चुडामन देवराम पाटील, हरिभक्तीपरायण एकनाथ देवराम पाटील, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर देवराम पाटील, हरिभक्तीपरायण हिम्मत सकाराम पाटील, हरिभक्तीपरायण यशवंत सकाराम पाटील, हरिभक्तीपरायण गोरख सकाराम पाटील, हरिभक्तीपरायण धर्मराज जगन्नाथ पाटील, हरिभक्तीपरायण सुनील भीमराव पाटील आणि विशेष आमचे सुपरिचित हरिभक्तीपरायण सचिन एकनाथ पाटील उर्फ सचिनजी महाराज आणि वर्डीकर या मंडळींनी आग्रहाचं निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी कीर्तनाला येण्याचा योग. विठ्ठल मृत्यूलोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जन्माला येण्यापूर्वीचा
आणि मरेपर्यंत म्हणजे शेवटचा अंत्यसंस्कार असे एकूण जन्माला आल्यापासून जन्माला येण्यापूर्वीचा एक संस्कार ज्याला गर्भाधान संस्कार म्हणतात असे एकूण 16 संस्कार आहेत. किती? 16 संस्कार. या 16 संस्कारांपैकी काही संस्कार आपल्याला माहिती आहेत, काही संस्कार माहीत नाहीत. लक्ष द्यायचं. त्यातले आपल्या जीवनामध्ये 16 पैकी 3च संस्कार जेमतेम होतात. 3 संस्कार कोणते होतात? लक्ष देऊन ऐका. जेमतेम होतात, ते व्यवस्थित पूर्णपणे ते सुद्धा होत नाही, पण 3 होतात. एक नामकरण संस्कार. नाव ठेवतो ना आपण बाळाचं, त्यावेळेला बारसं वगैरे करतो. आता बाळाचं नाव कोणत्या दिवशी ठेवलं पाहिजे ते पण लक्ष देऊन ऐका, कारण हे जे कीर्तन आहे उत्तर कार्याचं कीर्तन आहे आणि त्यामुळे उत्तर कार्याचा आढावा मी आपल्या समोर ठेवत पुढे चालणार. नामकरण संस्कार होतो. बाळाचं नाव हिंदू धर्म संस्कृतीनुसार 12 अहनी पितृ नाम करूया. 12 म्हणजे 12. व्यक्तीचं जन्मलेल्या बाळाचं नाव 12व्या दिवशी ठेवलं पाहिजे, त्याला बारसं म्हणतात. तो संस्कार आपण करतो म्हणजे तो एक संस्कार होतो. त्यानंतर मध्यंतरीचे संस्कार आपल्याला माहिती नाहीये. जाऊड देतात ना संस्कार. आपण जातो कुठंतरी वडाच्या झाडाखाली कुठंतरी ते केस कापून टाकतो. तो एक विधी आहे, त्याची एक पद्धती आहे. त्याच्यानंतर अन्नप्राशन संस्कार असतो. बाळाला अन्न खाऊ घालायचं. आधी काय खाऊ घातलं पाहिजे लक्ष देऊन ऐका. आधी बाळाला मध चाटवलं पाहिजे आणि ते मध सुवर्ण शलाकेने म्हणजे सोन्याच्या बारीक काडीने त्याच्या जिभेवरती ओम लिहिला पाहिजे. अन्नप्राशन संस्कार आपण अशा प्रकारे करतो का? नाही करत. म्हणजे तो संस्कार राहिला. कर्णछेदन संस्कार, कान टोचणे, हे 16 संस्कारामधले पूर्ण यादी सांगायला गेलो तर मला वेळ पुरणार नाही आणि उत्तर कार्याकडे जाता येणार नाही. या अनेक संस्कारांना आपण मुकतो. त्याच्यातला एक संस्कार आपण थोडा थाटामाटात करतो, तो म्हणजे नामकरण, नाव ठेवणे, बारसं करतो. त्यानंतर एक संस्कार लग्नाचा, विवाह संस्कार. किती झाले? 2 संस्कार व्यक्ती पाहायला हजर असतो, मात्र एक संस्कार पाहायला तो हजर नसतो, तो गेलेला असतो. तो कोणता? अंत्येष्टी संस्कार. मृत्यू झाल्यानंतर स्मशानामध्ये त्याला अग्निदाग दिला जातो, हा अंत्येष्टी संस्कार. 16 संस्कारापैकी आपल्या जीवनामध्ये किती संस्कार घडतात? 3 संस्कार घडतात. आता उरले किती? 16 मधून 3 गेले 13. हे 13 संस्कार झालेले नसतात व्यवस्थित, म्हणून 11व्याच्या ऐवजी 13वं केलं पाहिजे. बरेच लोक कुठून शिकून आले कुणास ठाऊक, मध्येच एक तार तोडतात. ज्यांनी काशी केली असेल त्याचं 13वं केलं पाहिजे. मग बाकीच्यांनी मांजरी मारला त्यांचं 5वंच करवा. काशी केली असो की नसो त्याचं 13वंच केलं पाहिजे. लक्ष द्या इकडे. 16 पैकी 3 संस्कार होतात, उरले किती? 13. ते 13 संस्कार कशावर काढायचे असतात 13 दिवस पर्यंत? तो जीव असतो ना, खडा, जीव खडा. तो जीव खडा आपण कुठे ठेवतो? खरं सांगा इमानदारीनं, तिथेच फेकून येतो की ठेवून? तो जीव खडा तसा ठेवायचा नसतो तिथे, बेवारस. तुम्हाला काय, तुम्ही करतात काय ते बाजूला ठेवा. शास्त्र आहे काय ते लक्ष देऊन ऐका. आता तो खडा बेवारस ठेवायचा नसतो, त्या खड्याला आणायचा असतो, त्याच्यावर संस्कार असतात. ते 13 दिवस आपल्याकडच्या विद्वत ब्रह्मवृंदांनाही त्याची जाणीव नाही आहे. त्या खड्यावरती 13 दिवस नामस्मरण मंत्र जप करून त्याच्यावरती ते 13 दिवसपर्यंत भजन पूजन करून आणि ते संस्कार करायचे असतात 13 दिवसपर्यंत. लक्ष द्यायचं. तो खडा आपण तिथंच राहू देतो. असं घडलं, आपण खरं इमानदारीनं सांगा, तोच खडा आणतो का? बऱ्याच वेळेला बदलून जातो. बऱ्याच वेळेला खडा बदलतो. एक जणले मी धमकी देऊन विचारलं, त्याला म्हणतो खरं इमानदारी का सांग, खडा तुझं होता का? म्हैसनं पाय ठेवलेला होता, या कुसलेलं ना कोणतरी. एका ठिकाणी घडलेली सत्य घटना आहे.
त्यामुळे तो खडा असा बेवारच ठेवायचा नसतो, त्याची विधी आहे त्याला घरी आणायचा असतो, पण आपण त्याला शेवटी आणत असतो. आता आपल्याला माहिती कमी आहे, आपल्याकडे कोणी ते सांगत नाहीये. आज थोडंसं काही वेगळं ऐकायला मिळेल, जरा लक्ष देऊन ऐका. व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये जर 3 संस्कार झाले, उरलेले 13 करावे लागतात. जे ब्रह्मचारी आहेत, ज्यांचं लग्न झालेलं नाही, त्यांचे कितवी होईल? 13वी होणार. काय होईल? अजून एक कमी झाला ना. लग्न झालं नाही म्हणजे विवाह संस्कार झाला नाही म्हणजे 16 पैकी किती झाले? 2च झाले. म्हणजे किती करावं लागेल? त्यांचं 14वं करावं लागेल. लक्ष देऊन ऐका. म्हणून साधू समाजामध्ये ह्या 12 भानगडीत पडण्यापेक्षा डायरेक्ट 17वी करतात. लक्षात आलं का तुम्ही? उत्तर भारतामध्ये साधू संतांच्या मंडळीत गेलात ना आपण, हे मधलं मोजत बसण्यापेक्षा 16 दिवसाचे 16 संस्कार वेगळे आणि 17व्या दिवशी 17वी केली जात असते. अशा प्रकारे साधू समाजामध्ये ती पद्धती आहे. मृत्यू लोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर जेव्हा मरतो त्यावेळेला त्याच्या जे मेल्यानंतरच्या प्रवासाचे 2 टप्पे पडतात. एक प्रेत कर्म संस्कार आणि दुसरा पितृकर्म संस्कार. लक्षात राहील का? प्रेत कर्म संस्कारात 3 टप्पे. मृत्यू झाल्यापासून स्मशानात नेतात आणि त्यानंतर तुम्ही ते अस्थी घ्यायला जातात ना. काय म्हणता तुम्ही त्याला? सारी सरकडणे, त्याला अस्थि संकलन विधी म्हणतात. लक्ष देऊन ऐका. आता प्रेत कर्म संस्कारात पुढे तो आता पितर होणार. 13व्या नंतर तो पितर होणार. 13व्याच्या अगोदर तो असतो प्रेत. प्रेत कर्म संस्काराचे 3 विभाग आहेत. पहिला विभाग अस्थि संकलनापर्यंत, मेल्यापासून तर अस्थि संकलनापर्यंत पहिला टप्पा. आता त्या अस्थि कोणी काढायच्या असतात? अग्नीतून. लक्ष देऊन ऐका. ज्यानं अग्नी दिला, तुम्ही त्याला काय म्हणतात? आग्या का? आग्या. त्या अग्नी राखेतल्या अस्थी, लक्ष देऊन ऐका, त्या आग्यानं पहिली अस्थि आग्यानं काढायची असते. इमानदारीनं सांगा, आगेला देता का आपण पाहत नाही? बाकीचे नातेवाईक ज्यांनी कीर्तन ऐकलं नसेल ते स्मशानातूनच फुगून घरी पडून जातील. अग्नीतून अस्थि बाहेर काढण्याचा मान, अस्थि बाहेर काढण्याची त्याचाच अधिकार आहे. ज्यानं अग्नी दिला असेल त्यानं बाहेर काढावा, मग बाकीच्या लोकांनी हात लावावा. पण आता हे कोणाला माहिती नाही. त्याचा परिणाम काय तो माहिती आहे का? त्या पवित्र झालेल्या, महाअग्नीने पवित्र झालेल्या अस्थि पवित्र राहत नाहीत. आजपर्यंत आपण काय करत आलो तो भाग वेगळा. आपण आजपासून लक्ष देऊन ऐका. त्या कोणाला काढायला लावायच्या? आग्याला, ज्याने अग्नी दिला त्यांना काढायच्या आणि त्या अस्थि बांधून ठेवायच्या असतात. त्यानंतर त्या तीर्थक्षेत्रामध्ये विसर्जित करतो. मला तो विधी पुढचा माहिती आहे. माझ्याकडे अभंग पण आहे आणि काही जनरल माहिती पण आपल्याला द्यायची आहे. प्रेत कर्म विभागाचा पहिला टप्पा प्राण गेल्यापासून अस्थि सारी सरकडण्यापर्यंतचा. तिथून दुसरा टप्पा 10व्यापर्यंतचा. 2 टप्पे झाले ना, सारी सरकडण्यापर्यंत. पहिला टप्पा 10व्यापर्यंत, दुसरा टप्पा तिथून 10व्यापासून तर 13व्यापर्यंत तिसरा टप्पा. हे प्रेत कर्म संस्काराचे 3 टप्पे आहेत. त्यानंतर तो होतो प्रेत राहत नाही, तो होतो पितर. काय होतो तो? आत्मा. काय तो? पितर होतो. आणि अशा प्रकारे जर ही विधी व्यवस्थित केली तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. कल्याण इच्छिती व्हावे, कल्याण इच्छिती व्हावे.
बऱ्याच जणांच्या मते म्हणजे हे क्षेपक आहे पण अर्थ चांगला म्हटल्यामुळे काही मोठं पाप निष्पत्ती झालं असं नाही. बरेच जण या असं काही म्हटलं गेलं का त्याच्या बालाचे खाल काढायचा प्रयत्न करतात आणि तेच बरेच मनाचं काव्य बोलतात. बरेच मनाचं ते सुद्धा बोलत असतात टलाट इंगणबेट. आणि कोणी जर असं काही बोललं तर त्याच्या पाठीमागे सुटतात भूतासारखे. तेच महाभूत म्हणावेत. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. फार चांगले गायनाचार्य महाराज मंडळी, फार उत्कृष्ट गायन. मी 29 एप्रिलपासून गेलो होतो कार्यक्रमाला. 29 एप्रिल ते 6 मे एक कथा केली. 7ला नंदुरबारला शिबिराला कीर्तनाला, 6ला नंदुरबारला कीर्तनाला, 7ला इगतपुरीला कीर्तनाला, 8ला कोपरगाव परिसरात कीर्तन, 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत. आणि शिर्डी जवळ साकोरी तालुका आता येथे कथा होती. त्या कथेची सांगता करून या ठिकाणी आलो. आवाजावर बराचसा प्रभाव पडलेला आहे पण तुमची साथ चांगली आहे त्याच्यामुळे प्रवास व्यवस्थित होणार आहे. पुढे पितरांचा प्रवास प्रारंभ होतो. प्रेत संपला. 13व्याला प्रेत विधी संपली. आता काय झाला तो आत्मा जीवात्मा काय झाला. आता 13व्या नंतर वैजंताजी काय होतील, पितृ होतील. आणि पितृ झाल्यानंतर त्यांचा पितर लोकांचा प्रवास होतो. तो फार मोठा प्रवास आहे. त्यासाठी तुम्ही गरुड पुराणामध्ये वाचून घ्या, ऐकून घ्या. मी त्याच्यातला महत्वाचा मुद्दा सांगतो. मृत्यू लोकातून परलोकाचा प्रवास करत असताना मध्ये एक नदी लागते. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नदी. कोणती नदी? वैतरणी. लक्ष देऊन ऐका जे नवीनच कीर्तन ऐकत असतील. नदीचं नाव आहे वैतरणी नदी. आणि वैतरणी नदीमध्ये प्रवास चालू असताना तो व्यक्ती गटांगळ्या खातो. गटांगळ्या खातो. ज्याला पोहता येत नसेल, आपल्या भाषेत झेपणं म्हणतात तुम्ही, ज्याला झेपता येत नसेल तापी नदीમાં कुदी घ्या तर त्यांना काय हाल होतं तर खातो. तापीवाले जात ना तुम्ही पण तापी जाण तुमच्या शेजारी लांब आहे पण तापी नदी आपल्याजवळ तापीच. तापी नदीमध्ये ज्याला पोहता येत नसेल तो जर त्यानं उडी मारली त्याचे किती हाल होतील. तसं वैतरणी नदीमध्ये त्याच्या बातम्याचे फार मोठे हाल होतात. मग त्याला काहीतरी आधार लागतो. तिथे आधार देण्यासाठी गाय येते काम देणं. पण ते काम देणं त्याच जीवात्म्याला शेपूट पकडू देते. लक्ष द्या इकडे. जर पाण्यामध्ये गाय चालत असेल आणि गायची शेपूट पकडली तर व्यक्ती बुडत नाही. त्या ठिकाणी कोणती नदी सांगितली दीपा? वैतरणी नदी. त्या वैतरणी नदीमध्ये गाय येते त्याच्याजवळ काम देणू. पण त्याला शेपूट पकडू देते ज्याने आपल्या जीवनात गायीचं दान केलं असेल. दुसऱ्यांना नाही पण भाच्याला तरी. पूर्वी मामा भाच्याला गाय देत होते माहिती आहे का तुम्हाला? त्याच्यासाठी दिली जात होती ती. असा बावळटपणा होता. ब्राह्मणाला गाय दान दिली जात होती पूर्वी. राजे लोक ब्राह्मणांना. नंदा बाबांना भगवान श्रीकृष्ण कन्हैयाची प्राप्ती झाल्यानंतर कितीतरी गायींना दान दिलं. भागवत वाचन बघा. सालांकर तू गायींचं दान दिलं. गोदानाचं महत्व आहे. जर गायीचं दान केलं असेल तर ती गाय शेपूट पकडू देते. प्रवास सुखाचा होतो. जर गायीचं दान केलं नसेल तर ती गाय लाथ मारते, शिंगानं फेकून देत असते. तो जीव पुन्हा गटांगळे खात असतो. वैतरणी नदीचा प्रवास सुखरूप होण्यासाठी जिवंतपणे काय दान? गायदान. गोदान म्हणतात त्याला. त्यानंतर त्या जीवात्म्याला भूक लागते. वैतरणी नदीचा प्रवास संपल्यानंतर आणि त्या काळामध्ये लागते भूक. आणि भूक लागल्यावरती त्यानं जर अन्नदान केलं असेल तर अन्न खायला मिळतो. नाही तर तरफडत प्रवास. म्हणून हे जी मंडळी असतात ना, कथाकार कीर्तनकार, हे तुम्हाला यासाठीच वारंवार सांगतात अरे सर्वात श्रेष्ठ दान लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता, डुबने को अभिमान. यासाठी जे मंडळी सांगत असते यांच्याकडे डोकं नाही फिरलं. ज्या व्यक्तीने अन्नदान केलं असेल त्या व्यक्तीला परलोकाचा प्रवास करताना 1 वर्ष लागतं. त्याला वर्षी करतो ना आपण, तोपर्यंत त्याचा प्रवास चालतो. त्यावेळेला जर अन्नदान केलं असेल तर त्याला खायला मिळतं. नाहीतर तो भुकेलाच प्रवास करतो. तडफडत प्रवास करतो. ही गोष्ट सामान्याची सोडा. सामान्याची गोष्ट सोडा. ही पांडवांचा 5 पैकी अजून एक भाऊ होता. काय त्याचं नाव? कर्ण. त्या कर्णाचा प्रवास प्रारंभ झाला. कर्णाला लागली भूक.
मेल्यानंतर सांगतोय वेळ कमी आहे. कर्ण मेला, कर्णाचा मेल्यानंतर महाभारत युद्ध संपल्यानंतर त्याचा प्रवास परलोकाचा प्रारंभ झाला. तो जेव्हा आणि जायला लागला त्यावेळेला त्याला भूक लागली. त्यांना सांगितलं मला खायला भूक लागलेली आहे, काहीतरी द्या. त्यावेळेला त्याची फाईल उघडली. याने दान केलंय पण अन्नदान केलेलं नाही. सोनं दिलेलं आहे, चंदनाची लाकडं दान दिलेली आहे. दात्यामध्ये कर्णाचं नाव अग्रहानं घेतलं जातं पण अन्नदान केलेलं नाही याने, म्हणून याला खायला देऊच नका. कोणाची गोष्ट माहितीये का? जो सोनं दान करत होता त्याला खायला देऊ नका, याला भुकेला मरू द्या. कर्णाची हालत आहे, आपली काय लावली. यानं दान केलं नाही कोणाला. याने उष्ट्या हातानं कावड्याला सुद्धा हाकलले नाही, कुत्र्याला हाड म्हटलं नाही, म्हणून याला दान देऊ नका. कणभर सुद्धा अन्नदान केलेलं नाही. पण तो कर्ण VIP व्यक्ती होता. त्याच्यामुळे विनंती केली आणि ती मान्य झाली. काहीतरी पळवाट कायद्यात असेल शोधा. मग एक पळवाट सापडली. कर्ण स्वतः अन्नदान करत नव्हता, पण त्याच्याकडे जर कोणी म्हटलं ना मला भूक लागली आहे काहीतरी मिळेल का, तो काय करायचा माहितीये का? तो बोट दाखवून द्यायचा. कोणाच्या घरचं? धर्मराज युधिष्ठिराच्या घरचं. बोट दाखवायचा, बोट दाखवायचा. त्या बोटात शक्ती आली होती अन्नदानाची. आपल्याला जर अन्नदान नाही करता आलं तर इमानदारीनं चांगल्या माणसाचं घर दाखवा. काही लोक असे बावडट असतात. एका गावात एक साधू आले, भूके को कोई रोटी देगा, दारुड्याचं घर दाखवून दिलं. बावडट लोक असतात, यांना असे पकडे त्यांना चौकात भर चौकात मारवा. आता त्याच्या घरी ते साधू महाराज गेले, भूके को रोटी मिलेगी, तो म्हणजे जुत्ता मिलेगा. आणि मग हे रस्त्यावरून बघून बघून हसत होते. असा अपमान जर कोणाचा केला तर त्याचा दुष्परिणाम भोगावा लागेल. विठ्ठल त्यामुळे मग धर्मराजाचं घर दाखवायचा आणि त्यामुळे त्याच्या बोटात शक्ती आली होती कर्णाच्या. म्हणून त्याला सांगितलं तू बोट चोखून घे, म्हणजे तुला अन्न पोटात जाणार नाही पण भूक शांत होईल. समजलं का तुम्हाला निंबा महाराज? अन्न जाणार नाही पोटात पण भूक शांत होईल. म्हणून रानावनामध्ये शेतामध्ये जर नाटच म्हणता तुम्ही समाधान महाराज, नाट जर लागली काय म्हणता वा अंगू चोखीले, बरोबर आहे ना? हे त्याच्याचमुळे म्हणतात त्या बोटात शक्ती होती. कर्णापासून बरोबर ना, त्यांनी चोखून पाहिले माझ्या समोर. अशा प्रकारे त्या जीवात हा फार मोठा प्रवास आहे. ते जर सांगायला लागलो पूर्ण तर 12 वाजून जातील. म्हणून मी तोडून सांगतोय. रील बनवता ना तसे रील बनवून आपल्या समोर ठेवत आहे. अशा प्रकारे तो जीवात्मा वर्षाकाठी तिथे पोहोचतो आणि त्यानंतर त्याला कोणत्या दारानं न्यायचं ते पण ठरलेलं असतं. त्याने आपल्या जीवनामध्ये काय दिवा लावलाय, का समया लावल्यात, का पणत्या लावल्यात, का अगरबत्त्या लावल्यात, समजलं ना? त्यानुसार मग त्याला कोणत्या दारानं न्यायचं तो प्रवास त्याचा झाल्यानंतर मग त्याला त्याच्या योग्य दारानं तिथे नेलं जातं. यम धर्माच्या समोर उभं केलं जातं आणि मग इकडे चित्रगुप्त असतो, तो त्याची फाईल काढतो. त्या जीवात्म्याला विचारणा देतो. तिथे साक्षीदार असतात. पृथ्वी साक्षीदार आहे, भगवान गणेश साक्षीदार आहे, त्याचा जीवात्मा साक्षीदार आहे. असे साक्षीदार तिथे असतात, त्याला नाही म्हणता येत नाही. आणि मग त्याला त्या चित्रगुप्ताला विचारण्यात येतं याच्या बाजूने स्वर्ग आहे की नरक. यमराजा म्हणजे पाप जास्त आहे का पुण्य जास्त आहे? मग यमराजानं जर सांगितलं पुण्य जास्त आहे, स्वर्गात पाठवा. आणि ज्या चित्रगुप्तानं सांगितलं पुण्य कमी आहे म्हणजे पाप जास्त आहे, नरकात टाका. कोणत्या नरकात टाकायचं? जसे आपल्या कलमा आहेत ना, त्या कलमानुसार शिक्षा आहे भारतीय दंड संहितेमध्ये. त्याप्रमाणे त्याच्यासाठी शिक्षा असतात. कोणत्या नरकात टाकायचा? 28 प्रकारचे नरक आहेत, त्या नरकात मध्ये टाकण्यात येतं. पण त्या परिवाराने जर लक्ष द्या, इकडे पाटील परिवार लक्ष द्या, कीर्तन ठेवणारे, त्या परिवाराने जर वर्षभरामध्ये काही दानपुण्य केलं असेल, हे जे पंगत देताना अन्नदानात 11व्याला 13व्याला करताना त्याच्या पाठीमागे तोच हेतू आहे की त्या जीवात्म्याला तिथं ते मिळतं. मग ते याने स्वतः काही केलं नाही आहे जीवात्म्याने, पण त्याच्या पाठीमागे त्याच्या परिवाराने केलंय का? मग तो एक कागद जोडतो तिथे, हा यांनी 11व्याला अन्नदान केलं, ती एक जोड.
यांनी महिन्याचा पित्तर बसवला, तो एक जुडतो. लक्षात आलं का? तुम्ही त्याला एक 3 8 म्हणतात ना, ते तिथं जुडत चालतं. यांनी कीर्तन केलं, कीर्तनाचं पुण्य जुडतं. लक्ष द्या इकडे, हे असं एक एक तिथे एव्हिडन्स म्हणतात त्याला, ॲडिशनल एव्हिडन्स, अतिरिक्त पुरावे त्या ठिकाणी जुडतात. आणि मग त्या जीवात्म्याला जरी तो नरकाला जात असला, पण हे पाठीमागचं वर्षभराचं पुण्य जर जास्त झालं तर त्याच्या नरक यातना चुकतात आणि तो स्वर्गाला जातो. अशा प्रकारे म्हणून हे कथा कीर्तन प्रवचन जो जीवात्मा गेलेला असतो, आपल्या वजंत आजी, काय वजंत आजी ना, वैजयंत आजी गेल्या आणि त्यांच्या दिवंगत आत्म्याला चिरशांती मिळण्यासाठी या परिवारानं जो कार्यक्रम केला, याने निश्चित वैजयंत आजींच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांना निश्चित स्वर्ग मिळेल, हा माझ्या नारदाच्या गादीचा आत्मविश्वास आहे. मृत्यूलोकात व्यक्ती जन्माला आल्यानंतर जोपर्यंत जीवात जीव आहे, धोकणे चालू आहे ना, हृदयाची स्पंदन चालू आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीला महत्व आहे. मला एक साधक असे बोलले होते, महाराज जगायला भरपूर प्रयत्न करावे लागतात, पण मरायला काडी मोडायला तरी वेळ जास्त लागतो. काडी मोडायला, जाड काडी असेल ना, तिला मोडायला तरी वेळ जास्त लागतो, पण बारीक काडी असेल ना, पटकन मोडून जाते. त्या काडी मोडायला तरी वेळ जास्त लागतो, पण माणसाच्या मृत्यूला वेळ लागत नाही. माशी पाक पाखडे तव हे सरे, माशीच्या पंख फडफड करायला तरी वेळ जास्त लागतो, पण माणसाच्या मरायला वेळ लागत नाही. कोरोनामध्ये किती लोक पटापटा मेले याचा काय अंदाज आहे का? कोरोनामधून एक व्यक्ती घरी आला, बरा झाला, त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर ॲडमिट व्हायला गेला. त्याला बरं का सकाळी सुट्टी करणार आहे, रात्री बिल गिल सगळं दवाखान्याचं भरलं गेलं. आता रात्री दूर यायचं, आपल्या इकडे अंमळनेर तालुक्यात यायचं होतं त्यांना, तिकडून पुण्यामधून आपल्या ठाण्यामधून. आणि तर म्हटलं आपण रात्रभर प्रवास करण्यापेक्षा रात्री दवाखान्यात डॉक्टर ओळखीचे होते, आम्ही सकाळी जाऊ. रात्रभर दवाखान्यात चालले, कोणतेच सलाईन बिलाईन काहीच लाईल नाही आहे. सकाळी कोणत्या गाडीने निघायचं ते ठरलेलं आहे. झोपेत अटॅक आला, जागृतीत अटॅक आला तर पेशंट तरफडतं तर कळतं, पण गाढ झोपेत अटॅक आला, काहीच कळलं नाही. जेव्हा त्या पेशंटचं PM केलं तेव्हा कळलं की यांना झोपेत अटॅक आला, त्याच्यामुळे हे मेले. तर केव्हा कसा व्यक्ती मारायला सांगता येत नाही. जोपर्यंत जिवंत आहे चलती का नाम गाडी, जेव्हा आणि हे हृदयाचे स्पंदन थांबतात त्यालाच आयुष्याचा दोरा तुटणं म्हणतात. जेव्हा आयुष्याचा दोरा तुटतो त्यावेळेला सगळं जग आपल्यासाठी काय होतं? भंगाच्या पहिल्या चरणात तुटला आयुष्याचा दोरा, तुटला पसारा. आयुष्याचा दोरा तुटला की हा सगळा पसारा होऊन जात असतो. ज्या घराला आपण आपलं घर म्हणतो ते घर आपलं राहत नाही, उलट त्या घरात हा राहतो. जास्तीत जास्त 12-24 तास काचाची पेटी असेल तर ठेवतात ती शव पेटी, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवत नाही. पुन्हा एक त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा व्यक्तीचं लग्न होतं तेव्हा लोक
पुढे चालतात का मागे चालतात, आणि जेव्हा प्रेत यात्रा निघतात तेव्हा पुढे चालतात का मागे चालतात याचं नीट निरीक्षण करा. लग्नाच्या वेळेला नवरदेवाच्या घोड्याच्या पुढे नसतात का मागे? जब चलती रहती है तब लोग आगे आगे चलते हैं, जब पड़ती हो जाती तो लोग पीछे रह जाते और अर्थी को उसकी प्रेत यात्रा उसको आगे भेज देते हैं, उसके पीछे पीछे चलते हैं. ज्या वेळेला आपलं चांगलं असतं त्यावेळेला लोक पुढे पुढे चालतात, आणि ज्यावेळेला आपण संपतो त्यावेळेला लोक आपल्याला पुढे आणि मागे राहून जात असतात, आपल्याला पुढे करून देतात. म्हणून लक्षात ठेवा, आपण पसारा होतो, कोणत्याच कामाचं ह्या शरीराचं महत्व राहत नाही, हा पसारा होऊन जातो. देह पसारा होतो हा एक अर्थ आहे. आयुष्याचा दोरा तुटला का हा देह पसारा झाला. दुसरा एक अर्थ होतो, आपण ज्याला आपलं आपलं माझं माझं म्हणत असतो तो सगळा पसारा राहतो. नाही रे नाही कुणाचे कोणी, 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 तुझ्या नव्हे कोणी, हल्ली जाशील कलवरान माझी माझी बनवली, नाही कुणाचे कोणी अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. हा सगळा पसारा होऊन जात असतो. घर पसारा, शेती पसारा, गोठा पसारा, कौलाचे माय बाप, कौलाचे गणपत, कौलाचे माय बाप, कौलाचे गणपत, कवणाचे गणवत मृग जडवत जाईल रया. हे सगळं लयाला जाणार, हा सगळा पसारा होणार. केव्हा पसारा होतो? आयुष्याचा दोरा. आता बघा, दोरा कशाच्या संदर्भात असेल बरं? पतंग, बरोबर बोलले, पतंगाच्या संदर्भात. हा देह पतंग आहे आणि आयुष्य त्याचा दोरा आहे. पांडुरंगा 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 पांडुरंगा, मी पतंग तुझे हाती धागा, मी पतंग तुझे हाती धागा, मी पतंग तुझे हाती धागा. पांडुरंगा मी
पंचतत्वांचा केला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत यांचा पतंग हा देहरूपी पतंग तयार केला. पंचतत्वांचा केला पतंग, पंचतत्वांचा केला शास्त्रांचं श्रवण केलं तरी देखील एक निश्चयात्मिका बुद्धी झाली नाही.
धागा ओढा पांडुरंग म्हणजे दोरा तुटला आयुष्याचा दोरा. देह हा पतंग आहे, आयुष्य हा त्याचा दोरा आहे. पतंगाचा दोरा आहे तोपर्यंत पतंगाला पाहिजे तिकडे आपण ओढू शकतो. पाहिजे तितक्या उंचीवरती दोरा हातात असेल तर त्याला आपण उडवू शकतो. पण पतंगाचा जर दोरा तुटला तर पतंग कुठे पडेल सांगता येत नाही. तसं देहरूपी पतंगाचा आयुष्यरूपी दोरा तुटला, जिथं दोरा तुटतो तिथंच पतंग पडतो. शेतात दोरा तुटला, शेतात पतंग पडला. लक्षात आलं? घरात दोरा तुटला, घरात पतंग पडला. दवाखान्यात दोरा तुटला, दवाखान्यात पतंग पडला. पतंग लक्षात येते ना? हा हे मढ पतंग आहे. जिथे याचा आयुष्यरूपी दोरा तुटला, यष्टीत तुटला, यष्टीत पडला. जेव्हा याचा दोरा तुटतो, या देहरूपी पतंगाचा आयुष्यरूपी दोरा तुटतो, आयुष्य संपत, त्यावेळेला घरचे लोक याला टाकून पडतात दुसऱ्या चरणात. टाकोनी या पडती रांडा पोरे, टाकोनी या पडती रांडा पोरे, टाकोनी या पडती रांडा पोरे, टाकोनी या पडती रांडा पोरे. अंती होती पाट मोरे, अंती होती पाट मोरे, टाकोनी पडती रांडा पोरे, टाकोनी या पडती टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. टाकून पडती म्हणजे स्मशानात जेव्हा अग्नी लावायला जातात ना, आपल्याला बाबाजी आता तिथे आपण आडगावला गेलो होतो, सगळेच निघून येत होते, कोणीच थांबायला तयार नव्हतं. ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळलं, ज्या मुलांना सांभाळलं, ज्या आजोबाने नातवाला सांभाळलं, ज्या आजीने मुलांना, ज्या आजीने नातवांना सांभाळलं, त्यांच्यासाठी तासभर सुद्धा समाज तिथे राहायला तयार नाही. हे चोखोबारांनी पाहिलं म्हणून लिहिलं टाकोनी पडती. मग राग आला ना, पोरे पोरांच्या सोबत रांडा पोरे, टाकोनी पडते रांडा पोरी. पुढे काय? अंती होती पाठ मोरे, सरते शेवटी पाठ मोरे होऊन जात असतात, कोणी तिथं थांबायला तयार नाही. अंत्ययात्रेमध्ये आपले लहान बाबाजी सांगत असतात, मीच सांगून टाकतो आता, जे घातक रासायनिक द्रव्य ज्याला केमिकल म्हणतात ते वापरायचे नसतात. ती चित्ता पेटत नाही ना, रकेल टाकतात, चुकीची बाब आहे. टायर जाळतात, चुकीची बाब आहे. जेव्हा हे मड जळतं ना तेव्हा याचाच दुर्गंध येतो, आणि टायरला टाकल्यावर ते
सुगंध येणार आहे का? तिथे सुगंधी द्रव्य टाकावे लागतात, निसर्गता उत्पन्न झालेले टाकावे लागतात, प्रक्रिया केलेले द्रव्य चालत नाही. लक्षात आलं ना तुमच्या? एकानं सोपीक डोकं चालवलं होतं, मग जे राखेल बी जमीनमधून निघलाय, हा म्हटलं तू काढायला गेला त्याला. राखेल कसं तर तू माहिती नाही, तो सांगतो राखेल बी जमीन मायने गेली, म्हणतो तू बी जमीन मायने गेली, तू बी कुठ जाते मा. तिथे मंगल द्रव्य टाकावे लागतात, अमंगल द्रव्य चालत नाही. चंदनाचा बुरा टाका, कापूर टाका, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या टाका, लक्षात येतं तुमच्या. आणि अत्तराचा सडा त्या ठिकाणी शिंपडा. टाकायचं असेल ते भडका या त्या चितेचा व्हावा यासाठी शुद्ध तूप टाका. जास्त नाही टाकता येत असेल तर 5-10 किलो आणि ते एक ड्रम घ्या तेलाचा 2-2.5 हजाराचा. काय बिघडणार आहे आपल्याला? तेवढ्यानं काही तोटा येणार नाही. उलट ती विधी चांगली झाली तर कुठे न कुठे कपाशीच्या किंवा ज्वारी बाजरीमध्ये आपल्याला तेवढा नफा सापडून जाईल, पण तिथे कंजूशी करू नका. दुसरी बाब, अंत्ययात्रेला गेल्यावर तिथे विनाकारण गप्पा मारू नका. का 4 तारीखले निकाल कोणता लागेल? तुले जागा नाही सापडली, दुसरी जागा नाही का तुला गप्पा मारायला? अंत्ययात्रेत जागा आहे का? अंत्ययात्रेला रस्त्याने चालताना जास्त शहाणपणा करायचा नसतो. दिसते फोन, हॅलो मी अंत्ययात्रेत आहे, अरे हळू बोंबल ना. शक्यतो महत्वाचा फोन असेल तरच उचला. शहाणी माणसं लक्ष देऊन आहे का? आणि मी फार मोठा बिजी माणूस आहे, मला 200-400 फोन येतात अंत्ययात्रेत सुद्धा. एवढा शहाणपणा अंत्ययात्रेत मारू नका, लग्नात मारा. एक जणाचा बेगर कामचा फोन उचले, कोणाचा फोन नाही. आमचे एक मित्र फार हुशार होते, तो फोनवर बोलत होता, त्याने मुद्दाम घंटी मार, त्याला लाईफ आला फोन, घंटी वाजली ना, नुसतं फालतू गप्पा मारता. फोनच नव्हता, मला माहिती नाही, मला वाटलं खरंच फोन असेल. माझे एक मित्र सोबत होते, मी नाव नाही सांगत तुम्हाला, शूटिंग चालू आहे म्हणे. हा याला फोनच गेला नशील म्हणे. म्हटलं अहो फोनवर बोलताय तो. त्याचा नंबर काय माझ्याकडनं घेतला त्यांनी, डावला नंबर, कानावरच घंटी वाजली. तो फोनवर बोलत नाही आहे. तिथे शहाणपणा मिरवायची जागा नसते. ज्या परिवाराला दुःख झालंय ना, आपल्याला ओरिजिनल सामील नाही होता आलं तर औपचारिकता तरी त्याच्यात वरून तरी त्यांच्या दुःखात आपण सामील आहोत असं दाखवलं पाहिजे. जोरात बोलायला नको अंत्ययात्रेमध्ये. अंत्ययात्रेमध्ये जास्त बोलायला नको. बोलायचं असेल तर महत्त्वाचं कमी शब्दात आणि ते बी शांत स्वरात बोललं पाहिजे. अंत्ययात्रेत जाणाऱ्यांनी सभ्यता पाळली पाहिजे. भेटायला कोणी पडते रांडा बोरे. आणि तुम्ही पण रडणाऱ्या मावल्यांनो असे आळं तेवढं रडत जाऊ नका. तुम्ही म्हणजे ज्या रडत असतील त्यांना सांगतोय, इतक्या आड्या देवड्या रडतात बापा, तुम्ही रडतात का शिव्या देतात? ती त्याच वेळेला तुम्ही त्याच वेळेला कशा का तुम्हाला गोष्टी आठवतात. मला असं राग येतो ना, असं बोलणार नाही ते बाई, पण रडता रडता इतक्या आरामारीन ना, तर समोरची बाई असं वाटतं तरी काही इश्पेसन मरी जाऊ. तुम्हाला दुःख झालाय का तुम्ही काही दुसरं काहीतरी करता, सोंग करता, नाटक करताय? दुःख झालेला व्यक्ती आडवर रडत नाही, ध्यानात ठेवा. ज्याला ओरिजिनल दुःख होतं ना त्याला बाकीच्या गोष्टी सुचतच नाहीये. जो असा म्हणजे टोचून रडतो ना, समजावं याला दुःख डुप्लिकेट आहे. विठाला हे 10व्याचं कीर्तन आहे. जर पुण्यतिथीचं राहिलं असतं ना ते अजून सांगितलं असतं मी. अजून शोकाचं दुःखाचं वातावरण मिटलेलं नाही आहे, त्याचे पडसाद त्याच्यामुळे आणि जास्त विस्तारात जाता येत नाही. टाकोणी पडते रांडा बोरे, अंती होती पाठ मोरे. मग हे सोबत कुठपर्यंत असतात? अभंगाच्या 3ऱ्या चरणात कोणी
सांगाते कोणी कामा नये अंती टाकोणी पडती रांडा गोरे अंती होती पाठ मोरे जोपर्यंत आपल्याजवळ काहीतरी मतलब सिद्ध होणार आहे सुखाचे संगती सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई अपने पास समय भी नहीं इसलिए गाने की जरूरत नहीं विठोबार मृदंगाचार्यांचा एक जुग आहे असं वाटतंय का सख्खे भाऊ आहेत इतकं छान वाजवत आहे नाहीतर दोन मृदंगाचार्य असले ते दोन जिल्ह्यातले असले का फार मोठी अडचण एक 10 मध्येच मारतो एक 10 पाठी उशिरा मारतो पण तुम्ही फार छान सांभाळतायत प्रकाश महाराज आणि दादासाहेब का टाकू अंती होती पाठमोरे अवघे सुखाचे संगाते कोणी कामा नये एका गावात एक विद्यार्थी गाई गुरु चारायला जायचा गावाच्या शेजारी वन होतं त्या वनामध्ये एक साधू महाराज पर्णकुटी करून राहत होते हा तिथे लहानपणापासून जायचा आणि त्या बाबांच्या आश्रमाची झाडू मारून स्वच्छता करायचा फुल बगीचाला पाणी द्यायचा तिथे तास अर्धा तास बसायचा मग घरी यायचा असा नियम त्याचा जवळजवळ 12-13 वर्ष चालला लक्ष द्या तो जर नाही आला तर साते महाराज त्याची वाट पाहायची आणि हा जर नाही गेला तर याला सुद्धा घरी चित्त लागत नव्हतं सूर्य उगवायचं टळेल पण हा बाळ त्या महाराजांच्या दर्शनाला म्हणजे जाण्याचं टाळत नव्हतं असा घनिष्ठ गुरु शिष्याचा परिचय हा प्रेमाचा संबंध अचानक 10-12 वर्षानंतर 6 महिने तो पोरगा गेला नाही ते तिकडे साधूला करमत नव्हतं पूर्वी काय असे मोबाईल नव्हते तर कॉल करून गावात विचारण्यात येईल एका दिवशी त्या गावचा एक मुलगा म्हशी चारायला गुरं चारायला त्या परिसरात साधू महाराजांनी बोलवलंय इधर आओ उसको पहचानता है त्याचं जे नाव असेल ते उसको तो दादू को पहचानता है हाँ वो मेरा मित्र है तो उसको वो क्यों नहीं आया यहाँ महाराज उसका नाम मत निकालो वो आएगा नहीं क्यों नहीं आएगा भाई उसके 4 हाथ हो गए 4 हाथ मतलब वो विष्णु भगवान हो गया नहीं बाबा ये हमारी ये वर्डी की भाषा है उसके 2 हाथ के 4 हाथ हो गए समझ गए मतलब क्या हो गया शादी हो गई अब वो आएगा नहीं
उसको बोल दो कि गुरु महाराज ने तुझे याद किया, एक बार मिलने के लिए जरूर जाओ, अभी के अभी जाओ. हा आला मित्रांनो, त्याला सांगितलं गुरु महाराजांचा निरोप आहे, तुला आताच्या आता बोलवलंय. त्याची पत्नी ऐकत होती ना, एवढी कडाडली. आमच्या घरी अशा कोणाच्या बातम्या आणायच्या नाही, खबरदार जर माझ्या पतीला कोणाकडे पाठवलं तर. हो भो मन सांगा ना, काम होतं जाशील तर जाणे तर तशीला असं निरोप सांगणार खाबो सुटता तुम्ही म्हणजे ज्या सुटता असतील त्या. रामायणातलं ऐका ना तुम्ही, हनुमान जे आले होते ना दूत बनून, मग रावण काय म्हणतो, मार डालो इसको. विभीषण काय बोलले ते, निरोप सांगणारा दूत आहे, दूताला मारायचं नसतं. लक्षात आलं ना तुमच्या. तसं कोणी निरोप घेऊन आला आणि त्याच्यावर सुटायचं नसतं. कथा ऐकलेल्या वापरायच्या असतात, नुसत्या कथा ऐकलेल्या म्हणजे नुसत्या बरी ठेवायच्या नसतात, त्या जीवनात वापरायच्या पण असतात. तो म्हणे माझं काम झालं, तुला जायचं असेल तर जा. मग यानं सांगितलं मी लगेच येतो. किती वेळात येणार. यानं सांगितलं 20 मिनटं जायला लागतील, 20 मिनटं यायला. किती झाले 40 मिनटं. 10 मिनटं तिथे थांबणार. किती झाले 50 मिनटं. बाईनं सांगितलं त्याच्या पत्नीनं 60 मिनटं देते, म्हणजे किती तास. 1 तासाच्या आत आला तर बरं, नाही तर मी जिवंत सापडणार नाही. म्हणतो मग जाऊ. तुम्हाला 60 मिनटं म्हणजे 1 तास दिलेला आहे, 1 तासाच्या आत यायचं आहे. मी 50 नाही 45 मिनिटात येतो. 20 जायला 20 यायला आणि 5च थांबतो तिथे. पाऊण तासातच येतो. लक्षात ठेवा, आठवण पक्की ठेवा, 1 तास झाल्यावर मी जिवंत सापडणार नाही. निघाला हा, येऊ का जाऊ का, येऊ का जाऊ का. बाई म्हणे जाय जल्दी. गेला साधूबाबाच्या पाया पडला. उभा म्हणतो येऊ बाबा. अरे बैठ नीचे. नहीं बाबा बैठ नहीं सकता. क्यों. मेरे पत्नी का मेरे पर बहुत प्रेम है, मैं नहीं गया तो मर जाएगी. बाबा ने काय सांगितलं माहिती का, तू मरने पर भी वो नहीं मरेगी. अरे वो तू जाने, वो देर से गया तो मरेगी नहीं, लेकिन तू मर गया, खुद मर गया, फिर भी वो नहीं मरेगी. बाबा तुम्हारी जबान को हड्डी है या नहीं, क्या बकवास कर रहे तुम. मैं 1 घंटा नहीं गया तो मर सकती, मर जाएगी. बाबाने सांगितलं ती मरणार नाहीये, तू मेल्यावर सुद्धा ती मरणार नाही. तुला खोटं वाटत असेल, चल मी तुला आता एक विद्या शिकवतो. त्या बाबाने त्याला एक विद्या शिकवली. त्या विद्येचं नाव आहे परकाया प्रवेश विद्या. कोणती रे दीपा. परकाया प्रवेश. परकाया प्रवेश माहिती का तुला, शिकून घे. परकाया प्रवेश विद्या. परकाया प्रवेश विद्या म्हणजे नवनाथ ग्रंथामध्ये आणि त्याचं वर्णन आलेलं आहे. तो तू वाचला असेल, दादा महाराज तुम्ही वाचला असेल. ते काशी राजा वारले होते आणि मग मच्छिंद्रनाथ महाराज त्याच्या शरीरात गेले होते. गोरक्षनाथ महाराजांनी ते शरीर सांभाळलं होतं. लक्षात आलं का तुमच्या. नाही लक्षात आलं तर नवनाथ ग्रंथ वाचून घ्या. हे म्हणजे एक व्यक्ती मेला की त्याच्या शरीरात आपला आत्मा टाकायचा. समजा तुम्ही त्याला परकाया प्रवेश म्हणतात. दुसऱ्या भाषेत सांगू का, त्याच्या मोबाईलमधलं सिम कार्ड काढायचं ना आपलं सिम कार्ड त्याच्या मोबाईलला टाकायचं. समजा तुम्ही आता समजलं ना. हां म्हणजे हँडसेट त्याचा मोबाईल आपला हँडसेट त्याचं सिम कार्ड आपलं, तसला प्रकार. त्याला म्हणतात परकाया प्रवेश विद्या. तो एक काम करायचं, तुझ्या शरीरातला आत्मा काढायचा, कशात टाकू बघा. आता मी सांगतो तुला. तो घराच्या तुझ्या दारासमोर एक लिंबाचं झाड आहे, कडुलिंबाचं. हा महाराज आहे. त्या कडुलिंबाच्या झाडाला एक पोपट आहे, बसलेला आहे. आता तू गेल्यावर तिथं दिसेल. आता मी माझ्या गुरुत्वबल शक्तीने त्या पोपटाला मारणार, इथून मारणार त्याला. तो पोपट मरेल. तू काय करायचं, तो पोपट मरून खाली पडला तर तू घरात जायचं. घरात गेल्यावर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पत्नीकडे पाणी मागायचं. पाणी मागता मागता पोटदुख्याचं नाटक करायचं. नाटक केल्यानंतर मरून जायचं आणि आपला आत्मा काढायचा. कशात टाकायचा, पोपटात टाकायचा. पोपट समजलं तुम्हाला मिठ्ठू. हां त्या पोपटात आत्मा टाकायचा आणि दरवाज्यावर बसून गंमत पाहायची. बाबा पन्नाची पत्नी मेली तर अरे मी येतो ना जिवंत करायला. ती मरते का राहते सांगतो, दाखवतो तुला. आला तो घरी, वेळ कमी असल्यामुळे आला. आल्याबरोबर तासभराच्या आतच आला तो. नाही तर त्याला वाटलं मरीन आज आहे. तासभराच्या आत आला. तोपर्यंत बाईने बजात येऊन खाऊन घेतल्या होत्या. गेले माहीत बिनी बानटले. घरात गेला. पाणी बाहेर गुरुत्व बल शक्तीने गुरूंनी काय केलं, तो पोपट मारला. पोपट मेला. पोपट मेला. आत हा गेला. याने पाणी मागितलं. पाणी पेता मध्ये काय झालं काय तेवढ्यामध्ये त्याचा प्राण गेला, मेला. यानं काय केलं, आपला आत्मा काढला. कशात टाकला, पोपटात टाकला. दरवाजावर बसला. कोणलेच माहित नाही. फक्त गुरुले माहित ना, त्याला माहित. शरीर याचं मेलं, आत्मा कशात आहे, पोपटात आहे.
मग सगळे रडबंबड सुरू झाले. आई रडते, देवबा मालेले जाता रे म्हणे का मुंबई होईन, बाप म्हणे म्हणे का कलकत्ता होईन. असे प्रत्येक जण त्याचे त्या परीनं रडतायत. तिकडून बहीण आली, बहीणनं सुटकेस फेकली, बहीण आंबरडा पुरून रडायला लागली. पत्नी कुठे दिसत नव्हती बिचारी, कुठेतरी रडत असेल ती, तिने का फाशी तर लायली तिने. टाकून गेले राम कसे मला सोडून गेले राम, टाकून गेले राम कसे मला सोडून गेले शरीरातून विचार करत होता, आता जगावणे आणि गुरु महाराज बी रायनाने. तेवढ्यात गुरु महाराज गावात आले. अलख निरंजन हात का मंजन गाडी काढच्या. गुरु महाराज आले. गुरु महाराजांनी जिकडे रडबंबल चालू होते त्या घराकडे, क्या हुआ तेवढ्यात तो आला ना निरोप देणारा. महाराज, जिसको आपने संदेशा भेजा था वो मर गया. वो मर गया. मैं मरे हुए आदमी को जिंदा करने वाला बाबा हूं, तो क्या करना पड़ेगा, उसके पास मुझे ले चलो. मग तो पोरगा निरोप देणारा, चलो बाजू ओटो, जिंदा करने वाले बाबा जिंदा. लोक म्हणे बाजू रस्ता खोडा. बाबा मध्ये गेले आणि बाबांनी एक ग्लास दूध लाव, गाईचं दूध आणलं. बाबांनी काही नाही, ते होम मधली राख आणली होती, साधी राख, उदी म्हणता तुम्ही, भस्म म्हणता ना, राख आणली होती आपल्या जोडीमध्ये. आणि काय नाही, मैं इसको मंत्र मार रहा हूँ, इसको बेटे को जिंदा करना है. काय नाही, वो असा साधा मंत्र मारला. अली काली महाकाली वरडी में रहने वाली, इधर उधर घुमने वाली छू छापू, असा काहीतरी मंत्र म्हटला, काल्पनिक मंत्र. आणि तो मंत्र म्हणून राख त्या दुधात टाकली आणि इसके शरीर से 11 बार उतारो. 11 वेळेला दूध त्याच्या शरीरावरून उतारला तो ग्लास. देखो भाई, अब ये मुर्दा मरा हुआ बेटा जिंदा होगा. ये दूध पिएगा, कोई ये दूध पिएगा, फिर ये मरा हुआ जिंदा होगा. लेकिन एक शर्त है, जो दूध पिएगा वो मरेगा और उसके बाद ये जिंदा होगा. जो दूध पीन तो मरीन आणि तो मरा वाजत हो जिंदा होईल. कोण दूध पिन का? जे दूरची बावणकी होती भाऊबंदातले होते, पण बरेचसे दूर होते. ते पारंब्या लटके जाऊ दे, आपला नंबर ना लागे जाय. आणि जे जास्त जवळचे होते त्यांना नाईला जाणे, खाली मान टाकून थांबावं लागलं. तो पण बांधणार आहे. बाबा आईकडे पाहतात, बाळाजी आई कुठे? तुम्ही म्हणत होता ना देवबा माझे का मुंबई होईल, तुम्ही ग्लास प्या. बाळाची आई म्हणते, बाबा खरंच माझे काही मुंबई नाही होणार, पण आता मी खरंच दूध पिली असती. तो पोपट म्हणते, माझी आई बाबा म्हणता चुपट बोलना मत. लोक म्हणा बाबा चुपट काम म्हणतोय मध्ये मध्ये, चुपट बोलना नहीं. लोक विचार बाबा चुपट किसको बोल रहे? वो हमारी भाषा है इसको जिंदा करने की. आई तुम्ही दूध प्या. आई सांगते मी खरंच दूध पिलं असतं, पण प्रॉब्लेम आहे काय, त्यांचे गुडघे दुखतात, मलम लावून द्यावं लागतं त्यांना. सकाळी डायबिटीज असल्यामुळे सकाळीच भूक लागते, आणि जर मी त्यांना सकाळीच खायला दिलं नाही तर शुगर वाढून जाईल, आणि शुगर वाढली ते मरून जातील, आणि ते मेले तर मग माझा कुकू पुसायचे. म्हणून त्यांनी मला वचन दिलेलं आहे, मी तुला बिना कुकवाची राहू देणार नाही, म्हणून ते मरायला. मग बाबा तुम्ही घ्या. मी आताच तर सांगितलं, तिला वचन दिलंय बेगर कुकवाची तिला जाऊ दे म्हणून. दोघींनी एकमेकावर असं ढकली दिलं. नंतर तो म्हणतोय पत्नी जरूर लेगी. तो पोपट माझी पत्नी जरूर घे. अबे चुप बैठ, किधर आहे उसका मुला, कुठे गेली ती, त्याची पत्नी कुठे गेली? बाई किचन वाट्याच्या खालीला पेल होती. बोलवलं, तुमचे पती गेले, आता तुमचं काहीच नाही राहिलं.
असंही पूर्वीच्या काळामध्ये आणि सती जावं लागत होतं. आता तुम्ही हा दुधाचा ग्लास घ्या, तुम्ही मारा आणि तुमच्या पतीला जिवंत करा, पुण्य कमवा. त्यावेळेला ते म्हणायला लागले, खरंच माझं कोणीच राहिलं नाही. मी हा दुधाचा ग्लास घेतला असता, पण म्हणजे मागचं सगळं गेलं. पण काय, मी माझ्या मायबापाची एकुलती एक आहे. माझ्या मायबापाचं माझ्यावरती फार मोठं प्रेम आहे. जर मी दुधाचा ग्लास घेतला आणि मी मेले तर माझी आई आणि वडील दोघं मरून जातील. एकच्या बद्दल दोन मरतीन, हाऊ सौदा घाट्याचा मी कसं काय करू. पण बाई आता तुझा पती मेला, तुझं काय. मी दुसरा गंधर्व विवाह करून घेईल, पण आता मी दूध पिणार नाही. तेव्हा त्याचे डोळे उघडले, अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये. ज्ञानेश्वर यानंतर शेवटी तो चाल थोड्या वेळात म्हणा, तुम्ही अर्थ सांगून देतो. चोखा म्हणे फजित खोरा, माझे माझे म्हणते घरा, किंवा चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणे घर. अवघे सुखाचे सांगते टाकोनी पडती रांडा पोरे, अंती होती पाठमोरे. वैकुंठवासी वजंता आजी यांच्या दिवंगत आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून त्यांचे नातू, वजंताजींचे नातू, आमचे परममित्र हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. 2 मृदंगाचार्य, सर्व गायनाचार्य, विणेकरी महाराज, हार्मोनियमवाले, भाविक भक्त, गावातले नातेवाईक मंडळी, आपले सर्वांचे श्रद्धेय लहान बाबाजी, आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आणि उपस्थिती दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. वजंता आजींच्या दिवंगत आत्म्याला चिरशांती मिळावी अशी आणि सद्गुरू सुखनाथ बाबांच्या चरणारविंदी, पांडुरंगाच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. हे कीर्तन पुष्प सेवा आपल्या वजंता आजींच्या आत्म्याला चिरशांती मिळावी म्हणून मी भगवंताच्या चरणारविंदी समर्पित करत या ठिकाणी थांबत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.